अकोले तालुक्यातील समशेरपूर जिल्हा परिषद शाळेत 75व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे समशेरपूर गावातील भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेले मेजर सुशांत मुखेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यांना सैनिकी वेशात पाहून मुलं अतिशय भारावून गेली होती। देशाच्या सीमेवरती कार्यरत जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करून शाळेने एक नवीन आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे। इथून पुढेही गावातील सैनिकांच्या हस्ते ध्वज फडकावून त्यांचा सन्मान करण्याचा निश्चय शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मार्तंड कदम व सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक पोपट ढोन्नर सर यांनी यावेळी केला आहे। देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। शाळेतील मुलांसाठी तो एक आदर्श आहे। तसेच देशाचे रक्षण करण्यासाठी त्यांना यातून प्रेरणा मिळत असते। या उद्देशाने सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर केंद्रीय पातळी, तालुका पातळीवरील सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच नाशिक येथील डॉक्टर DN उपासनी यांच्या मातोश्री व शाळेच्या माजी विद्यार्थिनी सुंदर जोशी यांच्या स्मरणार्थ इयत्ता 4थीमध्ये पहिला क्रमांक पटकावलेल्या सारा उमर खान शेख या विद्यार्थिनीला 2100 रुपये रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले। याबद्दल उपासनी यांचे सर्व ग्रामस्थ, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी खूप खूप कौतुक केले व आभार मानले। या कार्यक्रमासाठी सरपंच एकनाथ मेंगाळ, पोपट दाराडे, मार्तंड कदम, राहुल मुखेकर, बाबूराव सूर्यवंशी, अय्यूब शेख, कादर शेख, शंकर चोखंडे, मताजी चौधरी, अमोल दाराडे, रवींद्र जोरवर, संतोष बेनके, शंकर बेनके, दत्तू चौधरी, जनाबाई साळवे तसेच मोठ्या संख्येने पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। लहान लहान विद्यार्थ्यांची भाषणे तसेच इंग्रजीतील भाषणे व देशभक्तीपर गीत ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती। समशेरपूर येथील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी या कार्यक्रमासाठी सुंदर नियोजन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत गावंडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ढोन्नर सर यांनी केले। पोपट दाराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर समता कराळे यांनी सर्वांचे आभार मानले।